अनुश्री। हाँ बोल। डायमंड, स्क्वेअर, सर्कल. भूमितीमधल्या कोणकोणत्या आकृती येतात सांग. कोणते कोणते येतात तुला? म्हणजे आणि तुला कोणते कोणते शेप्स माहिती ते सांग. हार्ट, इंग्लिश मीडियमला आहेस ना? स्टार. हा. हा. तर इंग्लिश मीडियम मध्ये कोणकोणते येतात डायग्राम सांग मला. शेप्स. हार्ट, स्टार, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, येस. रेक्टँगल, ट्रायंगल, हेक्सागॉन. स्क्वेअर, सर्कल हे काय आहेत मेन तुमचे शेप्स आहेत. कशामधले? जिओमेट्री मधले किंवा मॅथ्स मधले. ठीक आहे. मग अच्छा. तर त्याच्यातलं काय सांगितलंय की या प्रश्नात चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ हे एकमेकात गुंतलेले असतात. तर ह्या चारही डायग्राम समजा रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, हे चल. एकमेकात गुरफटलेले असतात किंवा एकमेकात जॉईन झालेले असतात. ठीक आहे. त्यात काही अंक चिन्ह दिलेली असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स असतात आणि काही नंबर्स असतात. ठीक आहे. त्याचे सूक्ष्म निरीक्षण करून आकृतीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग त्याच्यावर काहीतरी प्रश्न विचारलेले असतात. तर ते प्रश्न कसे सोडवायचे? तर सूक्ष्म म्हणजे एकदम बारीक नजर ठेवायची किंवा ऑब्झर्वेशन करायचं नीट की कशात काय दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवताना प्रश्नातील कोणता, कोणते, किती, फक्त इत्यादी शब्दांकडे नीट लक्ष देऊन उत्तर शोधावे. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं? सर्कल, ट्रायंगल हे जॉईंट केलेले असतात. समजा त्याच्यात काही सिम्बॉल्स आणि नंबर दिलेले असतात. तर तिथं असं विचारलेलं असतं की फक्त ट्रायंगल मध्ये येणाऱ्या संख्या किती किंवा फक्त त्रिकोणात येणारे सिम्बॉल्स किती. ठीक आहे. तर ते तुम्हाला शोधून काढायचं असतं. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? आता नमुना प्रश्न चालू झाले. ठीक आहे. आता इथून पुढे कोण कोण आन्सर देते बघूया. अथर्व तिथे अनम्यूट करायचंय. हा. प्रश्न 1 वाचायचा आहे आणि त्याचा आन्सर सांगायचा आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. हम्म. शेजारील आकृतीत फक्त वर्तुळात असे रंग कोणते? हम्म. असलेले अंक. काय सांगशील मग? वर्तुळातील अंक किती? शेजारील आकृतीत फक्त फक्त आता हा शब्द लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. ठीक आहे. इथून पुढे त्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळं हा शब्द नीट लक्षात ठेवायचा. आता बघा इथे काय दिले? फक्त वर्तुळात असलेले. म्हणजे ते त्याच्यात पण असावे, ह्याच्यात पण असावे असं नाहीये. फक्त वर्तुळात किती दिसतात व्हॅल्यूज किंवा नंबर्स ते सांगायचं तुम्हाला. कोणतं ऑप्शन येईल बाळा मग? 2. हम्म. कोणता? 2. 2. कोणकोणत्या येतात व्हॅल्यूज? 10 आणि 11. करेक्ट. म्हणजे फक्त वर्तुळात येणारे व्हॅल्यू नंबर्स किती आहेत? 11 आणि 10 किंवा 11 किंवा 10. ठीक आहे. हो. क्वेश्चन 2. आता कोण रीड करते? हँड रेज करा. कोणाला वाचायचंय? मनीषा. ओके. मनीषा राजू. 1 मिनिट. हा. मनीषा अनम्यूट करायचं. मनीषा राजू कोण आहे?
ओके. हम्म. आवाज येतोय माझा? हॅलो. हा मॅडम, ऍक्च्युली माझा मुलगा क्लासला आहे. ओके. हम्म. नाव आता काय जॉईन त्याचं? केलं त्याने, त्याला काहीच समजलं. लोकेश गाडे. लोकेश. हॅलो. हॅलो. अनम्यूट करा मॅडम. आवाज येतोय हॅलो. माझा आता? हा. नाव काय म्हणलं? लोकेश कांगुर्डे. ठीक आहे. समजलं नाही म्हणताय का? कशाला आहे तो, मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम? सेमीला आहे तो, चौथी. ओके. तर बोल. सेमीला जर असेल तर त्याच्यात काय आहे त्यांना, आता हा जो टॉपिक आहे यामध्ये त्यांना सांगितलंय की काही शेप्स आहेत किंवा काही कॅलेंडर वरती क्वेश्चन्स असणार आहेत, किंवा जे काही रांगेमध्ये उभारले जातात, राईट, किंवा एखाद्या क्लासमध्ये असतील तर क्लासमध्ये कोणत्या बेंचवर कोण आहे, तशा टाईपचे इथे क्वेश्चन्स असणार आहेत. आता बघा, आता त्याला त्याला सांगू द्या हे आन्सर. आता इथे एक हो डायग्राम हो. दिली, व्यवस्थित बघ बाळा. आणि आता ह्या डायग्राम वरून हे तर काय विचारलं होतं पहिला प्रश्न, की शेजारील आकृतीत फक्त वर्तुळात म्हणजे सर्कल, हा जो सर्कल दिसतोय तुला, या सर्कल मध्ये फक्त सर्कल मध्ये येणारे अंक किती आहेत? तर किती आहेत? 10 आणि 11. आता हे 8, 9, 6 किंवा 7 हे का घ्यायचे नाहीत? कारण हे जे नंबर्स आहेत ते चौकोनात पण आलेले आहेत आणि ट्रायंगल मध्ये पण आलेले आहेत. त्यामुळे आपण हे स्किप करायचे आणि फक्त वर्तुळात येणारे आपल्याला नंबर सांगायचे. तर ते कोणते आहेत? 11 आणि 10. तर ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट येईल. ठीक आहे, हे समजले बाळा? हो. हा. आता याचं वरील आकृतीत फक्त त्रिकोणात कोणते अंक आहेत? आता त्रिकोणात असलेले अंक तुला सांगायचे. सांग बरं कोण कोणते आहेत? 9 आणि 1. फक्त त्रिकोणात असलेले. ठीक आहे, त्रिकोण. हा हा, 1 त्रिकोण. मिनिट. दोन. इथला हा त्रिकोण जो आहे ना, याच्यातल्या व्हॅल्यू सांगायच्या तुला. फक्त त्रिकोणात येणाऱ्या व्हॅल्यूज किंवा त्रिकोणात येणारे नंबर्स. खूप सोपं आहे, सांग बाळा. बोल ना. 5, हम्म 2, हम्म 1. राईट, करेक्ट आन्सर. 1, 5, 2 किंवा 1, 5 आणि 2 असं बोलू शकतोस. ठीक आहे, तुला जे कम्फर्टेबल असेल ते. आता बघ ऑप्शन कोणता येतोय, मी ऑप्शन दाखवते तुला. हम्म कुठे आहे ऑप्शन? कोणता येईल ऑप्शन आपला करेक्ट? सेकंड. येस, कारण व्हॅल्यूज काय आल्या आपल्या? 5, 2, 1, राईट, किंवा 1, येस. 5, 2. ओके, तर ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट येईल. समजलं? यस. येस ऑर नो? यस. ओके. ओके, म्यूट करायचं बेटा, आणि अनम्यूट करायचं असलं की पटकन करायचं. ओके. श्रेयश ओके. जाधव. श्रेयश जाधव, यस मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा. आता हा क्वेश्चन रीड करायचा आहे आणि याच्यामध्ये काय सांगितले त्यानुसार आन्सर करायचं. आता इथे काय सांगितले बघ. प्रश्न 1 ते 4 साठी सूचना. चौरसातील व्यक्ती गहू, वर्तुळातील व्यक्ती ज्वारी व त्रिकोणातील व्यक्ती बाजरी खातात, तर फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत? हम्म सांगा.
काय सांगू शकशील बाळा? आता बघ, इथे काय सांगितले? 2 नंबर चौरसातील व्यक्ती 2 नंबर 16. 2 नंबर हा 16 कसं येईल सांग मला. आता बघ हा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके, कारण 1 मिनिट बेटा, आन्सर चुकलेला आहे. आता बघ, आपल्याला स्क्वेअर दिलाय, ठीक आहे. ओके, चौरसातल्या व्यक्ती काय खातात? गहू. येस ऑर नो? करेक्ट आहे का? गहू, ठीक आहे. हो हा, त्याच्यानंतर आपण घेतला सर्कल. आता सर्कल मधल्या व्यक्ती काय खातात? वर्तुळातील व्यक्ती ज्वारी. ठीक आहे, आपण इथे काय लिहायचं? ज्वारी. हम्म? आणि आपल्याला त्रिकोणातल्या व्यक्तींना काय सांगितले? बाजरी खातात. आता जर आपण त्रिकोण काढला तर त्यांनी काय सांगितले? की बाजरी खातात, राईट? ह्या काय खातात? बाजरी. आणि तुला क्वेश्चन मध्ये विचारलंय की फक्त ज्वारी खाणाऱ्या व्यक्ती किती? मग ज्वारी खाणारे व्यक्ती कशामध्ये आहेत? सर्कल मध्ये. ठीक आहे, मग सर्कल मधल्या फक्त म्हटलं तर काय करावं लागतं? फक्त सर्कल मध्ये येणाऱ्या व्यक्ती निवडायच्यात तुला. ठीक आहे, तर फक्त सर्कल मध्ये येणारे कोण आहेत? ज्वारी खाणाऱ्या व्यक्ती, जे की ट्रायंगल मध्ये पण नसाव्यात आणि स्क्वेअर मध्ये पण नसाव्यात, कारण ते ज्वारी गहू दोन्ही खातात. ठीक आहे, आपल्याला फक्त ज्वारी खाणाऱ्या पाहिजेत. सांगा. पहिलं मग पहिलं म्हणजे कोणतं? काय येतं आन्सर? 5 5. कारण इथे जे दिसतंय आपल्याला, तर इथे काय आहे? 5 आपल्याला दिसतंय. ठीक आहे, हे फक्त सर्कल मध्ये आलेलं आहे. फक्त नंतर जो 6 आहे किंवा 6, 2 आणि 3 आहे, राईट? ते कशामध्ये आलंय? एक आलंय ते 6 आणि 2 आलेलं आहे, ते स्क्वेअर मध्ये पण आहे, ट्रायंगल मध्ये पण आहे आणि सर्कल मध्ये पण आहे. ठीक आहे, फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत? 5 जण. कळालं बाळांनो इथपर्यंत? हो कळालंय? कोणाला काही डाऊट याबद्दल? ओके, श्री मुरली, अनम्यूट करायचं बेटा. हा, समजला हा क्वेश्चन? हो हा, मॅम याचा आन्सर सांगायचं. हा बोला. चॅट ओपन करा ना. चार्ट ओपन करू? चार्ट ओपनच आहे बेटा. बोल ना, काय पाहिजे? माझं नाव आ माझं नाही तुझं नाव येत नाहीये का? एकदा मेसेज करून बघ, कारण सगळ्याचे मेसेज आलेत. अथर्वचा आलाय, श्री मुरलीचा आलाय, रुद्रचा आलाय, वेदिकाचा आलाय. मॅम ओपनच होत नाही. डोंट नो, मग एकदा रिजॉईन करून बघ बाळा, कारण चॅट तर सगळ्यांसाठी ओपन आहे, एव्हरीवन आहे चॅट. ओके, आता श्री मुरली, तुला याचा आन्सर सांगायचं, क्वेश्चन रीड करायचा आहे. ओके, हो हा. फक्त 2 अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? हा, आता पहिली डायग्राम मी तुला दाखवते, त्यानुसार तुला काय करायचंय? आन्सर सांगायचंय. ओके, हो हो फक्त 2-2 म्हणजे 2-2 अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती कोणत्या? हम्म, चौरसातील व्यक्ती गहू, वर्तुळातील व्यक्ती ज्वारी व त्रिकोणातील व्यक्ती बाजरी खातात, तर फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत? नाही बेटा, तुला मी डायग्राम बघायला दिलंय, क्वेश्चन तर तू मगाशी जे रीड केला ना, त्याच्यावरच तुला आन्सर सांगायचंय.
फक्त दोन दोन धान्य खाणारे व्यक्ती किती? म्हणजे मग ते ज्वारी गहू असू दे किंवा गहू बाजरी असू दे. ठीक आहे. मॅम हम्म 6 आणि 2. 6 आणि 2. 1 मिनिट. ओके थांबा. आता एक येईल, 6 एक येईल. 1 मिनिट 1 मिनिट. 4 येणार नाही, 5 येणार नाही, 9 येणार नाही आणि हा 6 2 आणि फक्त 2 2 विचारलेत ना, तर एक येईल, 6 एक येईल आणि 3. 1 मिनिट. 3 हे कोण कोण खातं? 2 हे सगळेच खातात. ठीक आहे. ट्रायंगल पण खातो, सर्कल आणि स्क्वेअर, त्यामुळे 2 येणार नाही. आता एक जर बघितली आपण तर ट्रायंगल आणि स्क्वेअर, त्यामुळे एक ही एक येईल. ओके. आणि त्याच्यानंतर ना सर्कल आणि ट्रायंगल 6 एक येईल. 6 कशी येईल? सर्कल आणि स्क्वेअरच खातोय. ठीक आहे. तर 1 आणि 6 हा ऑप्शन येईल आपला. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांचं आलंय का आन्सर हे चेक करा. 1 आणि 6 ह्या 2 2 अन्नधान्य खाणारे व्यक्ती आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं बाळांनो. हो. हं. फक्त एकच अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? क्वेश्चन नीट ऐका आणि क्वेश्चन सांगायचं कशावरून? ह्या डायग्राम वरून. ठीक आहे. फक्त एकच अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? मॅम 5 आणि 9. आणि 4? हा 5 9 आणि 4. हा. मग किती होईल टोटल त्यांची? 9 आणि 5 14. 14 आणि 4 18. 18. आला ऑप्शन. चौथा ऑप्शन आपला करेक्ट हो. येईल. ठीक आहे. हो. तिन्ही हो. अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? आता तिन्ही अन्नधान्य खाणारे व्यक्ती पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे जी व्यक्ती ज्वारी पण खाईल, गहू पण खाईल आणि बाजरी पण खाईल, अशा व्यक्ती आपल्याला काढायच्यात. ओके. थांब आता मी विचारते. म्यूट कर बाळा. वरद. हा मॅम. हम्म. आता तीनही म्हणजे ज्वारी पण खाणाऱ्या असाव्या, गहू पण खाणाऱ्या असाव्या आणि बाजरी पण खाणाऱ्या व्यक्ती असाव्या. तर अशा किती व्यक्ती आहेत सांग? म्हणजे ते तिन्ही खाऊ शकतील. ठीक आहे. फक्त 2. येस करेक्ट. कारण 2 हा नंबर दिलेला आहे, तो वर्तुळात पण येत आहे, ट्रायंगल मध्ये पण येत आहे आणि स्क्वेअर मध्ये पण येतो. राईट. करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट येईल. ठीक आहे. हा. आता हा रीड कर बाळा. वरद. 6 रीड करायचं सोबत क्वेश्चन. सोबतच्या
व एकमान वेन आकृतीची निरीक्षण करून व प्रश्नाच्या उत्तरी द्या घा व फक्त चौरस व आयतात असणारी अक्षरे बघा, सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, तुम्हाला आकृती बघायची आहे आणि त्याच्यावरच्या आधारित प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता पहिला प्रश्न काय आहे, फक्त चौरस व आयतात असणारी अक्षरे किती. आता चौरस कुठे आहे बघायचंय. चौरस कशाला म्हणतात? स्पेलिंगला स्क्वेअर स्क्वेअरला म्हणतात. पण इथे कुठे आहे स्क्वेअर? हे बघा, हा जो झाला तो हा स्क्वेअर आहे, हा रेक्टँगल झाला. ठीक आहे, आणि हा झाला तो ट्रायंगल झाला. ठीक आहे, इथला जो दिलाय तो. ठीक आहे, तर तुम्हाला आता चौरस आणि आयतातलं सांगितलंय. तर चौरस आणि आयतात असणारी अक्षरे किती, म्हणजे दोन्ही मध्ये असणारे अक्षर पाहिजेत. तर त्याचं काउंट किती होईल, किती नंबर्स येतील? टू मॅम म्यूट केलं ठेवलं. काय येईल? टू कोणते येतात अक्षर? र आणि म र आणि म, जे आयतात पण येते आणि चौरसात पण येते. र आणि म र आणि म नाही रे, म कसं येईल बाळा, सांग बरं. र आणि ल ल पण नाही येत. ल ट्रायंगल मध्ये पण जातो ना. तुला असं विचारले, फक्त चौरस व आयतात येणारे. चौरस व आयतात येणारे. खूप सोपा आहे वरदसाठी प्रश्न. कालच्या पेक्षा आज जास्त झोप लागली वाटतं वरदला. वरद बेटा, र आणि य येतं बाळा. र आणि माझी मम्मी ते सांगितली की मम्मीने सांगून उपयोग आहे का? मग मम्मीलाच क्लासमध्ये बसव, तू झोप निवांत. नाही. आम्हाला मस्ती जास्त करायला फोकस नसतो आमचा कुठं. मम्मीला येऊन उपयोग आहे का सांग मला. मग मॅम काय बोलतात, मॅम नाही सांगत. चल आता पुढच्या क्वेश्चनचा आन्सर सांगायचं. पुढच्या क्वेश्चनचा आन्सर सांग. चल आता करेक्ट आलं पाहिजे आन्सर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6. फक्त पटपट वाजायचं. आयतात. जेव्हा तू रीड करतो ना वरद, जेव्हा तू वाचायला जातो ना, तर तिथे तेव्हा असं वाचायचं. आता हे फक्त वाचला, त्याच्यानंतर हा आयतात तुला डायरेक्ट म्हणता येत नाही. तर आयतात असं बोलायचं. त्याची फोड करायची. पहिले 2 वर्ड्स बोलायचे, नंतर 2. आयतात. ठीक आहे, त्याच्यात नसणारी आहे ना, तर डायरेक्ट नसणारी बोलायला नाही जायचं. नसणारी म्हणजे तुला काय होतं, पुढचा शब्द वाचायला इझी पडतं आणि अडखळत नाहीस तू.
वाच आता. बोल. न न स नसणारी मॅमने कसं नसणारी तसं नाही, हा. दोन दोन. मी तुला काय सांगितलं, दोन दोन फोडी करायच्या, एक एक वाचत नाही बसायचं. आता नस तुझ्यासाठी सोपं आहे की नाही? न स असं बोलायची गरज आहे का? नस. त्याच्यानंतर नारी बोलता येत नाही, तर नस नस नारी. असे दोन दोन फोडी कर, पटकन वाचू बोल. दे. न स नारी नसणारी हा असं नसणारी. फोडी करायच्या. जेवढा मोठा वर्ड असेल तेवढं फोड करत जायचं, तुला सोपं जातं. आयतातील हम्म. येस. हम्म. इतर इतर हम्म. अक्ष. पहिला अक्षरी अक्ष म्हणायचं आणि अक्षरी नंतर रे. अक्षरे. अक्षरे हम्म. किती किती? आता फ नको वाचू, तो फ अचानकच आलेला आहे. फक्त आयतात नसणारी आयतातील अक्षरे किती? थांब आता आकृती बघायचं. आता त्यांनी काय आयतातली म्हणजे विचारलंय बघ, असं सांगितलंय त्यांनी की फक्त आयतात जे व्हॅल्यूज येतात ते सोडून आयतातली अक्षरे किती. म्हणजे जो आयतात येतो ना, फक्त आयतामध्ये, तो सोडून द्यायचा आहे तुला. कळते का? आयतात असणारे, फक्त आयतात नसणारी आयतात अक्षरे फक्त किती? आयतात जे येतात ना अक्षर, ते पूर्ण तुला सोडून द्यायचे. आणि जे बाकीचे आयतात येतात, जे की सर्कल मध्ये, स्क्वेअर मध्ये पण आहेत आणि ट्रायंगल मध्ये, ते फक्त तुला सांगायचे काउंट करून. ठीक आहे. सांग बरं. आता करेक्ट आलं सांग पाहिजे. बरं. आता जर रॉंग झालंस तर बघ. प म य र ल नाही नाही नाही. अरे अरे ओके अरे, ओके. हा हा. आयत आयत रेक्टँगल. रेक्टँगल. अच्छा. अच्छा अच्छा, र रेक्टँगल. र र य ब हम्म. क भ व भ नाही येत, भ नाही येत. तुला काय सांगितलं? फक्त आयतात जे अक्षर येतात ते सोडून द्यायचे आणि बाकीचे सांगायचे. रेक्टँगल मधले फक्त रेक्टँगल मधले घ्यायचे नाहीयेत आपल्याला. आपल्याला ट्रायंगल आणि स्क्वेअर मध्ये किती येतात आणि ह्याच्यामध्ये ती घ्यायचे फक्त मिक्स असलेले. अच्छा. हे सांग पटपट.